तो आज हम बनाने वाले हैं वर्ल्ड क्लास कांदे पोहे बाय विद्या मामी। तो उसके लिए इंग्रेडिएंट्स क्या लगेंगे वो आई विल शो यू। उसके बाद धीरे धीरे स्टेप बाय स्टेप विल गाइड कि क्या बनाना है। तो लेट मी इंट्रोड्यूस विद्या मामी, दी मास्टर शेफ। से हाय। ओके, सो ये है फाइन चॉप्ड अनियन, फिर मिर्ची कितना लिया है ये? 5 मिर्ची लिया है, अप्रॉक्सीमेटली 5 लोगों के हिसाब से। एंड ये ओला लाइक वेट वाला कोकोनट है। आप फ्रोज़न भी ले सकते हो या फिर फ्रेशली आप ग्रेट कर सकते हो कोकोनट। और पोटैटो, हम लोग पोटैटो खाते हैं, हम लोग की फैमिली में पसंद है। और फ्रेश कोरिएंडर एंड ग्राउंडनट्स। सो ये है बेसिक इंग्रेडिएंट्स दैट इज रिक्वायर्ड। राई, जीरा, कढीपत्ता, अजून हे टाकणार. तर राई, शेंगदाणा. जिरा, कढीपत्त्याचं फोडणी दिल्यानंतर शेंगदाण्याला चांगलं भाजून घ्यायचं. आणखी या पोह्यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडियंट जाणार आहे, एकदम मस्त टेस्ट येतं. ते आता मामी टाकेल चण्यामध्ये. सॉफ्ट पण राहतात बरंच. तर या प्रकारे आपली फोडणी झाली आहे रेडी. ठीक आहे. पोहे फुल एक 1 पॅकेट घेतले आहे, डिपेंड ऑन किती लोक खाणार आहेत. आणि याला चांगलं धुवून घ्यायचं नळाखाली. आता जे आपण हळद म्हणतो ते ऑलरेडी पोह्यामध्ये टाकते का तू फोडणीमध्ये टाकतो? अच्छा, तर काही लोक ऑलरेडी भिजवल्यानंतर कांदे पोह्यामध्ये टाकतात, पण तू फोडणीमध्ये टाकतो. तर प्लीज नोट दिस स्टेप. आता ते फ्राय झाले की कांदा आणि मिरची. तर हे अजून एक डिफरंट स्टेप आहे. आय डोंट नो, खूप लोक मिरची फोडणीमध्येच टाकतात राईट, स्टार्टिंगमध्येच. पण हां, हे तिखटवरती आहे. आता कांदा आणि मिरची गेला आहे. हा ट्रान्सपरंट होत चाललाय कांदा. आता त्याच्यानंतर मीठ, साखर, सगळं, हळद, एक थोडी नावाला चमचाभर बस. पण हे साखर टाकायचं काय रिझन आहे का टेस्टला? सॉफ्ट राहतात. अच्छा, पोहे सॉफ्ट. तर हे आहे ते सिक्रेट रेसिपी आहे, सिक्रेट इंग्रेडियंट, ज्याच्याने तुमचे पोहे सॉफ्ट राहतात जास्त वेळ. पण अर्धा चमचा हळद. सो ही आहे ट्रेडिशनल पद्धत लिंबू पिळायची. सवय झाली मला, आणलेलं आहे मी, वापरत नाही. त्याला हेच कम्फर्टेबल वाटतं. एक अख्खा निंबू टाकलाय, बोलतात ना प्रॉपर हाताचा टेस्ट. पोहे टाकायचे. ते ऑलमोस्ट आपल्या फायनल स्टेप वरती आलोय आपण. त्यामध्ये हळद टाकली तर कच्ची राहत नाही हळद. अच्छा, म्हणून अगोदर काही लोक ठेवतात अगोदर हळद मिक्स करून पोह्यांना. पण हे एक डिफरंट हॅक आहे. चांगलं मग हळद पण मिक्स होते. चांगल्यापैकी पोहे मिक्स झालेले आहेत. आता हे पोहे तयार आहेत खायला. पण नाही, आम्ही टाकणार ह्याच्यामध्ये आमचं खोबरं आणि कोथिंबीर. येस. कोथिंबीर फर्दर आवडीप्रमाणे गार्निशिंगसाठी. हे झालाय तुमचा आता कांदा पोहा रेडी टू ईट. एकदा करून खाऊन बघा, टेस्ट करून, लाईक करून मला सांगा.